आमचा विषय घ्या जरा हाती, 6 कोटी येतील तुमच्या साथी, ए बीजेपी सरकारा। तर हाय मित्रांनो, आज आम्ही परत एक नवीन कविता लिहिली आहे। ती कविता जर तुम्हाला आवडली, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला पण विसरू नका। ऐका बाबांना कविता आणि कमेंट करायलाही विसरू नका। आणि कमेंट तुमची शंका काय असेल तर ती कमेंट मध्ये लिहून पाठवा। आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देऊ। 100% तुम्हाला ही कविता आवडणारच आहे। आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला पण विसरू नका। ओके, चालू करू लगेच? एका मिनिटात चल लगेच। आणि कविता आहे पण ए भोळ्या शंकरा या गाण्याच्या चालीवर मी तिचा स्वर बसवलाय, चाल बसवली, तर मी त्याच चालीव म्हणणार आहे। आता ऐका कविता अशी आहे। ए बीजेपी सरकारा, ए बीजेपी सरकारा, काना दिलं आरक्षण, काना दिलं आरक्षण, मराठा आरक्षण, ए बीजेपी सरकारा, ए बीजेपी सरकारा। भारतीय संविधान घेऊन हाती, आरक्षण देऊन टोका छाती, भारतीय संविधान घेऊन हाती, आरक्षण देऊन टोका छाती, ए बीजेपी सरकारा, काना दिलं आरक्षण, काना दिलं आरक्षण, मराठा आरक्षण, ए बीजेपी सरकारा। एक गरीब करीतो विनंती, तुम्ही फक्त देतो म्हणती, एक गरीब करीतो विनंती, तुम्ही फक्त देतो म्हणती, काना दिलं आरक्षण, काना दिलं आरक्षण, मराठा आरक्षण, ए बीजेपी सरकारा, ए बीजेपी सरकारा, काना दिलं आरक्षण, काना दिलं आरक्षण, मराठा आरक्षण, ए बीजेपी सरकारा, ए बीजेपी सरकारा। नाही दिलं तर आरक्षण, आमचं कोण करणार संरक्षण, नाही दिलं तर आरक्षण, आमचं कोण करणार संरक्षण, ए बीजेपी सरकारा, ए बीजेपी सरकारा, काना दिलं आरक्षण, काना दिलं आरक्षण, मराठा आरक्षण, ए बीजेपी सरकारा, ए बीजेपी सरकारा। आमचा विषय जरा घ्या हाती, 6 कोटी येतील तुमच्या साथी, आमचा विषय घ्या जरा हाती, 6 कोटी येतील तुमच्या साथी, ए बीजेपी सरकारा, ए बीजेपी सरकारा, एक नाता, ए बीजेपी सरकारा, देवेंद्र, ए बीजेपी सरकारा, नरेंद्र। अशी कविता आहे मित्रांनो। तुम्हाला या कवितेमध्ये काय आवडलं, कोणतं कडं आवडलं, कोणतं वाक्य आवडलं, मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला तर खरंच व्हिडिओला लाईक करा। आणि यानंतर कशावर कविता लिहायची हे मला कमेंट करून सांगा, मी त्याच्यावर कविता लिहून मी नक्की व्हिडिओ टाकेन। तर भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।